श्रोत्यानो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय. योहानाने आपल्या लेखनाचा आरंभ सनातन काळी येशू ख्रिस्त देहधारी होण्यापूर्वीच केला आहे. देवाने आपल्या पुत्राला जगामध्ये पाठवले ते त्याने देवाचा पुत्र व्हावे यासाठी नव्हे, कारण तो सनातन पुत्र आहेच. त्याकरिता त्याला पुन्हा काही करण्याची गरज नव्हती. पहिला अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की येशू ख्रिस्त देहधारी होऊन ह्या पृथ्वीवर येण्यापूर्वी तो काय होता, कुठे होता, त्याविषयी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. योहानाचे शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्ताचा 3 वैशिष्ट्यपूर्ण विधानांद्वारे आम्हाला परिचय करून देते. प्रारंभी शब्द होता, दुसरे विधान शब्द देवासह होता आणि तिसरे विधान शब्द देव होता. शब्द प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेले एक फार उच्च आणि गूढ असे शीर्षक आहे. ह्याचा अचूक अर्थ लावणे सोपे नाही. अर्थातच प्रभू येशू ख्रिस्त ग्रीक तत्वज्ञानातील लोगास नाही, तर इब्री शास्त्रातील मेम्रा आहे. जुन्या करारात शब्द किती महत्वाचा होता हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ श्रोत्यानो, यहुदी लोक यहोवा हे नाव कधीच उच्चारत नसत. त्यांच्याकरिता हा शब्द इतका पवित्र होता की त्याचा उपयोग ते मुळीच करीत नसत. परंतु हाच आहे जो शब्द आहे व त्याच्याविषयी जुन्या करारात जे काही सांगण्यात आले आहे ते सर्व तो आपल्या भोवती गोळा करीत आहे. ह्या ठिकाणी त्याला प्रारंभी जो होता असे सादर करण्यात आले आहे. ह्या प्रारंभावर उत्पत्तीमधील पहिल्या शब्दाची तारीख आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात पहिल्या अध्यायात आम्ही वाचतो श्रोत्यानो, पहिल्या वचनात की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. ह्या प्रारंभावर तारीख टाकल्या जाऊ शकते. जरी माझा हा मुळीच विश्वास नाही श्रोत्यानो की कोणी ह्याची अचूक तारीख सांगू शकेल. बहुधा अनेक अब्ज वर्षे ह्यामध्ये गेले असतील. लक्षात घ्या की तुम्ही व मी अनंतातील परमेश्वराविषयी अभ्यासत आहोत. त्याच्याविषयी आम्ही माहिती प्राप्त करून घेत आहोत. जेव्हा आपण निर्मितीच्या अगदी सुरुवातीकडे वापस जाता तेव्हा तो आपणाला तेथे आढळतो. आणि अगदी अशाच प्रकारे प्रारंभी शब्द होता हे शब्द वापरण्यात आले आहेत. लक्षात घ्या की शब्द आहे असे म्हटलेले नाही, परंतु शब्द होता असे म्हटले आहे. आता प्रश्न हा उपस्थित होतो की कशाचा प्रारंभ? आपणाला जितके मागे जाता येईल तितके आपण मागे जाऊ शकता. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगते की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. काही ह्याद्वारे देवाची सुरुवात किंवा देवाचा प्रारंभ झाला नाही श्रोत्यानो. आपण मागे जात जा. अरब, खरब, नील, पद्य, शंख अनेको वर्षे तो तेथे उपस्थित होता. तो तेथे अस्तित्वात होता. त्या अनंतातून तो आम्हास भेटण्यास आला. त्याचा प्रारंभ झाला नाही. त्याला कुठलाच प्रारंभ नाही. आम्हाला वचन सांगतं की प्रारंभी शब्द होता. आपण म्हणाल की कोठे ना कोठेतरी सुरुवात तर व्हायलाच हवी. ठीक आहे, जेथे आपण सुरुवात कराल तेथे तो तुम्हाला भेटण्याकरिता अस्तित्वात असेल. त्या ठिकाणी तो उपस्थित असेल. तो आधीच भूतकाळ आहे. 3 शब्द ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतात. प्रारंभी शब्द होता आणि मूळ भाषेत 5 शब्द आहेत. आणि ह्या पृथ्वीवर असा कोणीही नाही जो ह्याची तारीख निश्चित करू शकेल किंवा तो ह्याविषयी समजू शकेल. हे पहिले फार महत्वाचे असे विधान ह्या ठिकाणी योहान मांडत आहे. आता दुसरे जे विधान आहे ते आहे आणि शब्द देवासह होता. ह्याद्वारे हे अगदी चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यात आले आहे की तो पिता परमेश्वरापासून अगदी वेगळा आणि अलग आहे. त्याला आपण पिता परमेश्वर म्हणून ओळखू शकत नाही, कारण ह्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तो देवासह होता. मग आपणापैकी कोणी म्हणेल की जर तो देवासह आहे तर मग तो देव नाही. देव
त्याच्यापासून वेगळं आहे. तिसरी विधान आम्हाला सरळ सांगते श्रोत्यानो, स्पष्टपणे सांगते, आणि शब्द देव होता. ही अगदी स्पष्ट आणि एक जोरदार अशी घोषणा आहे की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे. ग्रीक भाषेमध्ये हे अगदी योग्य प्रकारे मांडण्यात आले आहे, कारण त्यात महत्वाच्या शब्दाला वाक्याच्या सुरुवातीला मांडण्यात येते. आपण ख्रिस्ताच्या देवत्वाला दुरावू शकत नाही. 14व्या वचनात 3 विधाने आम्हाला वाचायला मिळतात. वाचूया श्रोत्यानो, 14वं वचन, पहिला अध्याय 14वं वचन. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. ह्या ठिकाणी सुद्धा 3 विधाने आहेत. एक तर शब्द देही झाला, दुसरे त्याने आम्हामध्ये वस्ती केली, तिसरे तो अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. पहिल्या वचनात ग्रीक तत्ववेत्ता आमच्या सोबत सहमत राहिला असता, पण ह्या ठिकाणी मात्र तो आमच्या सोबत सहमत राहणार नाही, तो आम्हाला सोडून जाईल. ह्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की शब्द देही झाला. ह्याच्याशी कधीच ग्रीक तत्ववेत्ता सहमत होणार नाही. येथे तो अनंतातून आला, पण तो बेथलेम ह्या ठिकाणी एका बाळाच्या रूपात जन्माला आला. त्याविषयी योहान एक शब्द सुद्धा आपल्या शुभवर्तमानात लिहित नाही. ह्याचे कारण आपल्याला माहीत का? तो अशाविषयी बोलत आहे श्रोत्यानो, जो बेथलेमसाठी फार विशाल आहे, फार भव्य आहे. अनंतातून शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. पहिला अध्याय 14व्या वचनामध्ये हे दुसरे विधान आम्हाला वाचायला मिळते. आता वस्ती हा शब्द स्क्युनो ह्या शब्दातून निघाला आहे. ह्याचा अर्थ त्याने आपला तंबू आम्हामध्ये येऊन उभा केला. ज्या शरीरात आम्ही राहतो ते शरीर एक तंबू आहे. प्रेषित पौलाने जेव्हा तो करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये लिहितो, कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले, तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. तेव्हा पौलाच्या मनात अशीच कल्पना होती. ह्या ज्या घरात आम्ही राहत आहोत श्रोत्यानो, ते निवासस्थान आहे, तंबू आहे, जो कधीही मोडून टाकला जाऊ शकतो. अनंत परमेश्वराने मानव देह धारण केला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आता तिसरे जे विधान आहे ते आहे, तो अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. मी ह्या ठिकाणी निश्चितच प्रश्न करू शकते की जर तो देहरूपाने आला तर मग निश्चितच त्याने स्वतःला सीमित केले. योहान म्हणतो, 1 मिनिट थांबा. तो अनुग्रह व सत्य ह्यांनी पूर्ण होता. पूर्ण म्हणजे श्रोत्यानो की त्यापेक्षा आम्ही अधिक काहीच अपेक्षू शकत नाही. त्याने ईश्वरत्व सोबत आणले व तो कृपा अर्थात अनुग्रह व सत्य ह्यांनी पूर्ण होऊन जेव्हा ह्या पृथ्वीवर आला तेव्हा तो पूर्ण होता. आता आपण 18व्या वचनाकडे थोडा वेळ पाहूया. पहिला अध्याय 18वं वचन. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही, हे पहिले विधान आहे. दुसरे विधान आहे की जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो. आणि तिसरे विधान की त्याने त्याला प्रगट केले आहे. पहिल्या विधानाकडे लक्ष देऊया. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. का? योहान ह्याचे स्पष्टीकरण ह्या शुभवर्तमानात देतो. प्रभू येशू जेव्हा विहिरीवर पाणी भरण्यास आलेल्या स्त्रीला सांगत होता की परमेश्वर आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरीपणाने करायला हवी, त्यावेळेला तो हेच सांगत होता की देवाला कोणीही कधीच पाहिले नाही, कारण परमेश्वर आत्मा आहे. मग जुन्या करारात तो प्रगट झाला, त्याने लोकांना दर्शन दिले, त्याविषयी काय? निश्चितच आपण असा प्रश्न विचाराल. श्रोत्यानो, परमेश्वराने स्वतःला मानवासमोर दृश्य स्वरूपात कधीच प्रगट केले नाही. मग प्रश्न हा उठतो की त्या लोकांनी जे काही पाहिले ते काय पाहिले? आपण स्वतः तो वृत्तांत वाचा. उदाहरणार्थ, याकोबाने म्हटले की त्याने देवाला पाहिले, परंतु त्याने देवाच्या दूताला पाहिले ज्याने त्याच्याशी कुस्ती केली. त्याने देवाला पाहिले नाही, कारण परमेश्वर अर्थात देव आत्मा आहे. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. दुसरे विधान आहे
एकुलत्या एक पुत्राने त्याला प्रगट केले. प्रभू येशू देवाच्या मस्तकातून त्याची बुद्धिमत्ता प्रगट करण्याकरिता ह्या पृथ्वीवर आला नाही, किंवा तो त्याच्या पायातून मानवाचा सेवक होण्याकरिता आला नाही. काय आपण कधी लक्षात घेतले का की जरी आम्ही त्याच्या सेवकपणाविषयी बोलतो तरी त्याने कधी कोणाचे जोडे चमकवले? त्याने कधी कोणाची चाकरी केली नाही. त्याने म्हटले, मी स्वर्गातून माझी इच्छा नाही तर पित्याची इच्छा ज्याने मला पाठविले ती पूर्ण करण्याकरिता आलो आहे. येशू देवाचा सेवक होता. तो त्याची सेवा करण्याकरिता आला आणि पित्याची सेवा करताना त्याने मानवाची सुद्धा सेवा केली. तो डोक्यातून नाही, पावलातून नाही, तर देवाच्या उराशी असलेल्या आपल्या त्या निश्चित स्थळातून आला. तो देवाच्या अंतःकरणाला प्रगट करण्याकरिता आला. तो देवाचा एकुलता एक पुत्र होता, जो देवाच्या उराशी होता. तिसऱ्या विधानाद्वारे 18वे वचन पूर्ण होते. त्याने त्याला प्रगट केले. ह्यासाठी ग्रीक शब्द आहे एक्सॅजेसॅटो. एगो म्हणजे काढणे आणि एक्स म्हणजे बाहेर. म्हणजेच येशू ख्रिस्ताने देवाला उघडपणे बाहेर मानवासमोर प्रगट केले. त्याने दाखवले. काय आपण ह्यापेक्षा अधिक महान गोष्टीची कल्पना करू शकता? श्रोत्यांनो, लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त अनंतातून बाहेर आला. ह्या सृष्टीचा निर्माण करता, सर्व गोष्टींचा सृजनहार. त्याने मानव देह धारण केला व देवाला उघडपणे प्रगट केले, जेणेकरून मानवाने त्याला ओळखावे, मानवाने त्याला जाणून घ्यावे. श्रोत्यांनो, ह्या जगात देवाला जाणण्याचा, ओळखण्याचा, त्याच्याशी संबंध स्थापित करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त देवाला प्रगट करण्याकरिता आला, कारण तो परमेश्वर आहे. पहिले वचन 3 वेगवेगळ्या समूहामध्ये आपण ठेवूया आणि पाहूया की आम्हाला काय मिळतं. प्रारंभी शब्द होता, शब्द देही झाला आणि देवाला कोणीही कधीही पाहिले नाही. आपण देवाला पाहू शकत नाही, कारण देव आत्मा आहे. त्याला देह धारण करावा लागला. आम्ही त्याला जाणावे म्हणून त्याला आमच्याप्रमाणे व्हावे लागले. त्याला समजण्यासाठी आम्ही वर त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. म्हणून जेथे आम्ही आहोत तेथे त्याला आमच्याकडे यावे लागले. आता श्रोत्यांनो, दुसरे जे विधान आहे पहिल्या वचनातील, ते बाकीच्या 3 समूहातील प्रत्येकात आपण ठेवूया. शब्द देवासह होता, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो. ह्याकडे एक क्षण आपण लक्ष देऊया. स्वर्गदूत त्याच्या समोर दंडवत घालतात. तो देवासह होता, देवासम होता. प्रेषित पौलाने त्याच्याविषयी काय लिहिले पहा. देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. परमेश्वर बनण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताला एखाद्या शाळेत जावे लागले नाही. त्यासाठी त्याने काही परिश्रम केले नाहीत किंवा त्याने एखादी पदवी प्राप्त केली नाही. तो परमेश्वर होता. कोणीही त्याची जागा घेऊ शकले नाही. त्याने मानव देह धारण करून बेथलेम ह्या ठिकाणी जन्म घेतला. नासरेतमध्ये तो 30 वर्षेपर्यंत राहिला. त्या ठिकाणी तो वाढला. त्याने सुताराचे काम केले. का श्रोत्यानो? जेणेकरून तुम्हाला व मला देवाची ओळख पटावी. अशाच प्रकारे आम्ही त्याला जाणू शकतो. फक्त प्रभू येशूनेच देवाला आमच्या समोर प्रगट केले. आता पहिल्या वचनातील जे तिसरे विधान आहे ते बाकीच्या समूहात आपण टाकूया. शब्द देव होता. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे, आणि त्याने त्याला प्रगट केले. श्रोत्यानो, जेव्हा तो ह्या पृथ्वीवर होता तेव्हा सुद्धा तो परमेश्वर होता. अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराला प्रगट केले. आपण अजूनही काही पाहावे अशी माझी इच्छा आहे. मला आपणाला एक प्रश्न विचारू द्या की आपण ह्या विश्वाला कसे विभाजित करता? वेळ, अंतरिक्ष आणि जड वस्तू. काय ह्या व्यतिरिक्त चौथ्याचा आपण विचार करू शकता? विलक्षण गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, जे काही ह्या विश्वात आहे ते ह्या
तिघांमध्ये सम्मिलित आहे, अर्थात वेळ, अंतरिक्ष आणि जड वस्तू अर्थात भौतिक वस्तू. वेळेला आम्ही 3 काळामध्ये विभागू शकतो. एकतर भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. अंतरिक्षाला आम्ही 3 भागामध्ये विभागू शकतो. एकतर लांबी, रुंदी आणि उंची. काय ह्या व्यतिरिक्त दुसरी बाजू आपण विचारात आणू शकता? आता जड वस्तू किंवा भौतिक वस्तू ह्यांना आम्ही 3 मध्ये विभागू शकतो. एक शक्ती, दुसरी गती आणि तिसरे तत्वज्ञान. ज्या विश्वात आम्ही राहतो ना श्रोत्यानो, त्यावर त्रिऐक्याचे चिन्ह आहे. आता ह्या निरीक्षणात त्याचे देहरूपात येणे कशा प्रकारे जुळले आहे ते आपण पहा. पहिले वचन आम्हाला सांगते की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. ही वेळ आहे. अंतरिक्ष शब्द देही झाला. आता तो कुठे आला? अंतरिक्षात आला, बेथलेमात आला. भौतिकदृष्ट्या अगदी लहानशी जागा. खरे पाहता ही पृथ्वी त्याच्यासाठी एक अति लहान जागा होती व त्याने आम्हामध्ये येऊन वस्ती केली. त्याने परमेश्वराचे गौरव प्रकट केले, जे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. भौतिक वस्तूविषयी पाहूया. देवाला कोणीही कधीही पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले. कारण श्रोत्यानो, तो एक जड वस्तू झाला, मानव झाला. त्याने मानवी रूप धारण केले. त्यामुळे मानव त्याला पाहू शकला आणि परमेश्वराला त्याच्याद्वारे जाणून घेऊ शकला. हे देहरूपाचे वेळ, अंतरिक्ष व जड वस्तू होय. आता ह्यांना आपण प्रत्येक 3 विभागामध्ये विभागूया. भूतकाळ प्रारंभी शब्द होता. वर्तमान काळ शब्ददेही झाला आमच्या दिवसांमध्ये. भविष्यकाळ देवाला कोणीही कधीही पाहिले नाही. फक्त एकुलत्या एक पुत्राने त्याला प्रगट केले. प्रेषित पौलाने त्याच्या जीवनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हटले की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. हे भविष्यासाठी होय. त्याला खरोखर माहीत करून घेणे आम्हाला आवश्यक आहे. परंतु श्रोत्यानो, आज आम्ही त्याला पूर्णपणे माहीत करून घेऊ शकत नाही. त्याला अगदी अल्प प्रमाणात आज आम्ही जाणतो, कारण आम्ही मर्त्य आहोत. परंतु आम्ही एक दिवस त्याला पूर्णपणे जाणून घेऊ. आता अंतरिक्षाकडे पहा, ज्याला लांबी, रुंदी व उंचीमध्ये विभागण्यात आले आहे. लांबी प्रारंभी शब्द होता. रुंदी तो ह्या पृथ्वीवर देहरूपाने आला. उंची कोणीही कधीही देवाला पाहिले नाही. फक्त जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले. श्रोत्यानो, तो त्या उंचीवरून आमच्याकरिता ह्या पृथ्वीवर परमेश्वराला प्रगट करण्याकरिता आला. आता आपण जड वस्तूची विभागणी पाहूया. गती, शक्ती आणि तत्वज्ञान. शक्ती काय आहे? प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता. ही शक्ती आहे. श्रोत्यानो, हे विश्व कशा प्रकारे अस्तित्वात आले? परमेश्वर बोलला आणि प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्राणी, मानव प्राणी, आकाश, सूर्य, ग्रह, चंद्र, तारे हे सर्व काही अस्तित्वात आले. जेव्हा परमेश्वर बोलला, जेव्हा शब्द बोलला, तेव्हा जी शक्ती आहे ती जड वस्तूमध्ये परिवर्तित झाली. ह्याविषयी आम्ही बरेच काही पाहू शकतो, परंतु वेळेअभावी श्रोत्यानो, आम्ही ह्यावर अधिक विचार करू शकणार नाही. परंतु हे लक्षात घ्या की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता. शब्द परमेश्वर होता. आता आपण गतीकडे पाहूया. शब्द देही झाला. तो स्वर्गातून आपल्या पूर्ण गौरवामध्ये ह्या पृथ्वीवर आमच्याकरिता आला. नंतर तत्वज्ञान. ह्या जगाचे जे सर्वात मोठे तत्वज्ञान आहे ते आहे प्रभू येशू ख्रिस्त. परमेश्वराचे मानवी देहामध्ये ह्या पृथ्वीवर येणे एक फार मोठी विलक्षण गोष्ट आहे आणि ह्याच्या तुलनेमध्ये ह्या जगात दुसरे काहीच नाही. श्रोत्यानो, मला खात्री आहे की ह्या ज्या गोष्टी मी आपणाकरिता मांडल्यात त्या आपणाला
कळलेल्या आहेत. योहानाचे शुभवर्तमान पहिला अध्याय, पहिलं वचन, 14वं वचन आणि 18वं वचन ही तिन्ही वचने इमारतीचे फार मोठे दगड आहेत, मजबूत दगड आहेत. आता ह्यांना एकत्रित बांधून ठेवणाऱ्या सिमेंटला आम्ही पाहणार आहोत. तिसरं वचन सांगतं, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. प्रभू येशू ख्रिस्त निर्माण करता आहे. तो बेथलेमात येण्यापूर्वी अस्तित्वात होता इतकेच नाही, तर ज्याचा उपयोग करून मानवाने बेथलेमाची उभारणी केली, त्या सर्व वस्तूंची आणि विश्वातल्या प्रत्येक वस्तूची निर्मिती केली, प्रत्येक मानवाची निर्मिती केली. सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण झाले. तोच निर्मितीचे साधन आहे. त्याच्याशिवाय काहीच अस्तित्वात आले नाही. मला खात्री आहे श्रोत्यानो की परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.